जे एवढ्या दिवसापासून सुरुवात करायची ते आज फायनली सुरुवात केली. तर नमस्कार म्हणजे मी मनीषा आणि माझ्या मिनी व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल होतं स्वामींचा प्रकट दिन. तर आम्ही सकाळी सकाळी गेलो स्वामींच्या मठामध्ये. स्वामींचे छान दर्शन घेतले आणि वापस येताना मी घेतलं एक सारामृतचे पुस्तक आणि नंतर स्वामींची एक छोटीशी मूर्त घेतली चिनी मातीची आणि ते घेऊन आम्ही फायनली घरी आलो. घरी आल्यानंतर मी छान मस्त स्वामींचा अभिषेक करून घेतला. तर त्यामध्ये पंचामृत घेतले होते, दूध, दही, तूप, मध आणि साखर आणि त्यांचं मस्त मिश्रण केलं. त्यांनीच मग महाराजांचा अभिषेक केला. पाण्याने धुवून घेतलं. नंतर मग पुन्हा हळदीने त्यांचा अभिषेक केला. अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना स्थानावर ठेवले आणि त्यांना अष्टगंध आणि चंदन लावले आणि नंतर मी माळ पण आणली होती चेपण्यासाठी, त्याची पण पूजा करून घेतली आणि नंतर मग धूप वगैरे दिले आणि प्रसाद चढवला आणि मी पुस्तक आणली होती सारामृतची, त्याची पूजा केली आणि मग नंतर मी वाचायला सुरुवात केली. एकूण अध्याय 21 आहे. तर मी 7 दिवस 3 अध्याय असे वाचणार म्हणून मग मी 3 अध्याय वाचून माळ वगैरे जपला आणि नंतर मग आरती केली. पहिला दिवस पारायणचा पूर्ण झाला. खूप दिवसाचा विचार करत होते की स्वामींची सेवा सुरू करायची, पण आपण डोक्यात कितीदा विचार केला ते होत नाही. जेव्हा स्वामींना करून घ्यायची असते आपल्या हातून तेव्हाच होत. स्वामीच्या प्रकट दिवशीच झाला आणि माझा पहिला दिवस संपन्न झाला आणि आता मी गुरुवारपर्यंत पूर्ण पारायण संपन्न करीन. त्याच दिवशी रामनवमी येत असल्याने प्रसाद पण मी वाटप करेन.